मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा आपले शेतकरी बांधव आहेत किंवा जे जनावरं किंवा शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांना खरोखरच शेतीविषयी आवड आहे आणि शेतीविषयी वेगवेगळे चारा पिकं घ्यायची असतात, तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी माहिती घेऊन येत आहे, जेणेकरून आपल्या या चॅनलमार्फत तुम्हाला माहिती मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हिरवा चारा आणि वाळला चारा आणि पशुखाद्य हे आपल्या जनावरांचं किंवा शेळीपालकांचं खाद्य असतं. आता हिरवा चारा म्हटलं की हिरवा चारामध्ये बरेच पिकं येतात. आता हिरव्या चारामध्ये आपला सोयाबीन येतो, त्याच्यानंतर भुईमुग अतिशय महत्त्वाचा. आपण आता जो व्हिडिओ बनवतो आहे किंवा जे आपल्याला इमेजमध्ये दिसते हा भुईमुग आहे. अतिशय चांगल्या प्रकारे 1.5 ते 2 एकरमध्ये हा म्हणजे भुईमुग आलेला आहे आणि आता जवळजवळ अजून थोडे 2-3 म्हणजे आठवड्यांनी काढायलासुद्धा येईल. तर भुईमुग हा सगळ्यात प्रोटीनयुक्त चारा आहे. म्हणजे सगळ्यात जास्त प्रोटीन कुठच्यात आहेत तर ह्या चाऱ्यामध्ये आहेत. आणि मित्रांनो, कसं आहे की विविधता लागते आपल्या. कसं आपण जनावरांना किंवा आपल्या शेळीपालकांना वेगवेगळे चारा पिकं लागतात, एकच खाऊन ते कंटाळतात. तर त्यांना वेगवेगळ्या आपण असं दिलं पाहिजे. मग भुईमुग असू देल, सोयाबीन असू देल, तुती असू देल किंवा आपण वेलवर्गीय वनस्पती असू देल. तर हा वेलवर्गीय वनस्पतीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. तर जे आपल्याला अशी विविधतेची जी चारा पिकं आहेत तर ती चारा पिकं आपण घ्यायला पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला जनावरं किंवा आपण शेळीपालनामध्ये त्यांच्या शरीराची वाढ होते, चांगलं प्रोटीन खायला मिळतं, तब्येत चांगल्या होतात, दूध उत्पादन वाढतं, प्रजनन चांगलं होतं. खूप बेनिफिट आहेत. म्हणजे ह्या चारा पिकामध्ये आपल्याला खूप काही भरपूर आपण त्याला हे म्हणतो की जे गुणधर्म आहेत तर खूप ह्या चाऱ्यामध्ये आहेत. आणि भुईमुगाचा उपयोग पण आपल्याला माहिती आहे की तिहेरी फायदा आहे. एक म्हणजे भुईमुग आपल्याला खायला येतो घरी किंवा त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनतात, तेल बनतं किंवा बऱ्याच गोष्टी येतात. तर भुईमुग हा त्याच्यासाठी पण करता येतो, घरच्यासाठी, विक्रीसाठी. आणि हा आपल्या जनावरांच्या म्हणजे हिरवा चारा पण वापरता येतो, आणि वाळवून घालून वाळला चारा पण तयार करता येतो. आणि त्याच्यात म्हणजे आपण सप्लिमेंटरी जरी दिले ॲडिशनली तर अतिशय उत्कृष्ट खातील. म्हणजे आपल्याला एक चांगला प्रोपोर्शनेट चारा बनवायचा असेल, म्हणजे शेळ्यांना किंवा जे आपली जनावरं आहेत तर आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे जर पौष्टिक चारा द्यायचा असेल तर हा एकमेव चांगला चारा आहे म्हणजे भुईमुगाचा. मग भुईमुगाचा वेल म्हणतात काही जण. भुईमुगाची बरीचशी मराठी वर्ड्स आहेत, तर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळी नावं वापरतात. तर भुईमुग हा आपल्याला प्रोटीनयुक्त असलेला चांगला चारा आहे. आणि बऱ्याच वेळा मी शेतकरी बांधवांना सांगतो की आपल्याकडे जर जनावर असेल तर ही अशी लागवड करा. म्हणजे ह्याच्यात आपल्याला फायदे भरपूर आहेत. म्हणजे आपल्याला वाळला चारा, हिरवा चारा आणि आपल्याला भुईमुगसुद्धा मिळतो. म्हणजे भरपूर बेनिफिट आहेत आणि चांगलं येतं. आणि व्यवस्थित जर चांगलं बियाणं निवडलं, आपण लागवड चांगली केली, पाण्याचं चांगलं नियोजन केलं, खताची चांगली मात्रा दिली, मग आपलं सेंद्रिय खत असू देईल किंवा रासायनिक खत असू देईल, तर अशा चांगल्या खताचा जर वापर केला तर आपल्याला हे अशा पद्धतीने मित्रांनो भुईमुग हा खूप चांगला येतो. म्हणजे आपल्याला त्याने हे जवळजवळ खूप चांगल्या प्रकारे ड्रीप लावून केलेलं आहे. आणि 2 सरीमध्ये साधारणतः 1-2-2.5 फूट अंतर आहे आणि हे केलेलं आहे. आणि महिला आहेत ह्या आता तण काढत आहेत. म्हणजे जे काही साईडला तण आहे तर त्या महिला तण काढत आहेत, जेणेकरून जे ॲक्च्युली भुईमुग आहे त्याला वाढ व्यवस्थित होऊ देईल आणि अशा पद्धतीनं काढणीला पण सोपं पडेल. तर भुईमुगाचा मला म्हणणं आहे की हा एक हिरवा चारा चांगल्या प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये लागवड करा. म्हणजे जनावरांना चांगल्या प्रकारे आहार मिळेल आणि त्याचे फायदे घेता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.